काही दिवसांपूर्वीपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये चित्र काय होतं? अब की बार सो पार. भाजपचे नेते आत्मविश्वासाने सांगत होते की आमचे 77 नगरसेवक आहेत, आता 100च्या पुढे जाणार. विरोधक तर नावाला सुद्धा उरणार नाहीत अशी परिस्थिती होती. पण गेल्या आठवड्याभरात पिंपरी चिंचवडच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत असं काय घडलं की 100 पारचा नारा देणारी भाजप बॅकफुटला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. बॅकफुटवर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अचानक फ्रंट फुटवर कशी आली आणि एकतर्फी वाटणारी निवडणूक काटेकी टक्कर कशी झाली? याचं मुख्य कारण आहे अजित पवार आणि त्यांनी विचारलेला एक प्रश्न. नेमकं काय घडलंय पिंपरी चिंचवडच्या रणांगणात हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय TOD मराठी. पिंपरी चिंचवड महापालिकेतली राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत 2017 मध्ये भाजप सत्तेत आली. त्यानंतर 2022 पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. पण गेल्या 9 वर्षात महापालिकेचा सारा कारभार या नाहीतर त्या प्रकारे भाजपच्या नेतृत्वात हाकला जातोय. अजित पवार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नामोनिशाण मिटवून टाकण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद ही नीती अवलंबली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आल्याचं निवडणुकीच्या घोषणेनंतर भाजपमध्ये झालेल्या मोठ्या मेगा भरतीने अधोरेखित झालं. यामुळे भाजप पुन्हा पिंपरी चिंचवड जिंकणार आणि अजित पवार हे निव्वळ लुटूपुटूच्या लढाईतले विरोधक उरणार असं चित्र निर्माण झालं. मीडियातही हीच चर्चा सुरू झाली. पण या सगळ्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या विकासाच्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मग हे 40,000 कोटी गेले कुठं? अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी पिंपरी चिंचवडकरांसमोर एक साधं गणित मांडलं. गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट आणि खर्च मिळून जवळपास 40,000 कोटी रुपये खर्च झाले. मग हे 40,000 कोटी गेले कुठे असा सर्वसामान्य जनतेला समजेल असा साधा सरळ वाटणारा प्रश्न सत्ताधारी भाजपला विचारला. भाजपच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला. 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करूनच भाजपने सत्ता मिळवली होती. आता त्याच भाजपवर 40,000 कोटी रुपये कुठं गेले असा प्रश्न विचारत एका प्रकारे 40,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. अजित पवार हे आरोप प्रत्यारोपांसाठी ओळखले जात नाहीत, पण त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाने पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एका प्रकारचा भूकंपच झाला. भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम अजित पवारांच्या या प्रश्नाने केलं. या प्रश्नावर भाजपच्या स्थानिक नेते मंडळीकडून 4 ते 5 दिवस कोणतंही ठोस उत्तर आलं नाही. त्यामुळे संशयाचं धुकं आणखी गडद झालं. अजितदादांनी 9 वर्षांपूर्वी महापालिकेकडे 8,000 कोटींच्या ठेवी होत्या, ज्या भाजपच्या काळात मोडण्यात आल्या. उलट महापालिकेवर कर्ज आणि देणेदारी वाढली अशी मांडणी केली. 40,000 कोटींची कामं दाखवा या एका प्रश्नाने भाजपला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता बघूयात की प्रशासक राजवटीमुळे अडचणीत कशा प्रकारे वाढ झालीय. पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर सांगतात की हे आरोप केवळ हवेतले नाहीयेत. अजितदादांनी पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 9,250 CCTV कॅमेरे बसवले गेले, ज्यावर 600 कोटी खर्च झाले. पण धक्कादायक वास्तव हे आहे की त्यातील 70% कॅमेरे हे बंद आहेत. आणि हे काम कुणाचं आहे? तर एका भाजप आमदाराशी संबंधित कंपनीचं. ई-लर्निंगचा प्रोजेक्ट 42 कोटी खर्च करूनही बंद पडलाय. 12 कोटी रुपयांचं सॉफ्टवेअर तब्बल 120 कोटींना खरेदी केल्याचा आरोप खुद्द भाजपच्याच आमदारांनी विधान परिषदेत केला होता. भाजपच्याच आमदारांनी महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याने विरोधकांना आयतो कुलीत मिळालं. अजित पवारांनी नेमकी हीच नस पकडली. चिलेकर यांच्या मते फक्त राजकीय नेतेच नाही तर प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांचा गैरकारभार हा देखील भाजपसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. आयुक्तांची बदली झाली तेव्हा ठेकेदारांनी त्यांना सोन्याची राधाकृष्णाची मूर्ती आणि तब्बल 1.25 कोटी रुपयांचं झुंबर भेट म्हणून दिलं होतं. याचीही पिंपरी चिंचवडमध्ये खूप चर्चा झाली होती.
एका अधिकाऱ्याने तर 70 लाखांच्या पुलाच्या कामाचं बिल 7 कोटी रुपये केलं आणि त्यात 3 कोटींची लाच मागितली. ही प्रशासकीय अनागोंदी भाजपच्या काळात झाली आहे. या सर्वांची जबाबदारी अजित पवारांकडून भाजपवर टाकण्यात येते. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. हिंदुत्वाचं कार्ड भाजपच्या मदतीला येणार. भाजपची सारी मदार आता आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या हिंदुत्व कार्डावर आहे. भाजपने लांडगे यांची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा तयार केली आहे. कुदळवाडी आणि इतर मुद्दे उपस्थित करून निवडणूक धार्मिक मुद्द्यांवर नेण्याचा प्रयत्न झाला. पण अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा इतक्या ताकदीने लावून धरलाय की हिंदू मुस्लिम नरेटिव्ह त्यापुढे फिका पडतंय. शिवाय पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीचा विकास आराखडा डीपी प्लॅन मधील घोटाळ्यामुळेही लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात आधीच रोष आहे. तब्बल 50,000 नागरिकांनी यावर हरकती घेतल्यात. डीपी प्लॅन मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी अडकवून बिल्डरांच्या मोकळ्या केल्या असा आरोप झाला. त्यामुळे भाजपच्या वोट बँकेतूनही नाराजीचा सूर उमटला. जी निवडणूक भाजप एकतर्फी जिंकेल असं वाटत होतं तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तगडी फाईट मिळते. तर आता बघूयात की पिंपरी चिंचवड मध्ये काटेकी टक्कर का होतीये. अजित पवारांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि भाजपच्या 9 वर्षांच्या कारभाराचा हिशोब मागितल्याने पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत मोठे उलटफेर घडवून आणलेत. अबकी बार सो पारची भाषा करणाऱ्या भाजप पुढे केलेली कामं सांगण्याऐवजी आरोप खोडून काढण्याचं काम करावं लागतंय. पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.